आपण सुरुवात प्रणवाच्या उच्चाराने केली, ओंकाराच्या उच्चाराने केली. याचं कारण पतंजली महामुनींच्या सूत्रांमध्ये एक सूत्र असं आहे, तस्य वाचकः प्रणवः. म्हणजे त्याचं नाव प्रणव आहे. प्रणव म्हणजे ओंकार. आणि त्याचं म्हणजे त्या सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या भगवंताचं नाव हे ओंकार आहे. सर्वव्यापी असलेल्या परमेश्वराचं नाव ओंकार आहे. म्हणून आपण ओंकारापासून सुरुवात केली. तर एकदा असं झालं की एक संन्यासी सद्गुरू हे जंगलांमधनं प्रवास करत होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे 2 शिष्यही होते. आणि त्या प्रवासामध्ये त्यांची साधनेची वेळ झाली. म्हणून हे सद्गुरू एका झाडाखाली थांबले. ते ध्यानाला बसले आणि शिष्यही त्यांच्याबरोबर थोडे मागच्या बाजूला बसले. आणि थोड्या वेळाने असं झालं की सद्गुरूंचे डोळे मिटलेले आहेत, ते ध्यानस्थ बसलेले आहेत. शिष्य त्यांच्या 2 बरोबर आहेत, त्यांचे डोळे थोडे किलकिले आहेत. आणि एक वाघ आला. वाघाला बघितल्याबरोबर ते 2 शिष्य झाडावरती चढून बसले. वाघ आला, त्यांनी बघितलं की कोणीतरी ध्यानस्थ बसलेले साधू दिसत आहेत, योगी दिसत आहेत. आणि तो आपल्या त्याच्या वाटेने निघून गेला. त्यांचं ध्यान संपल्यानंतर हे शिष्य झाडावरून खाली उतरले आणि त्यांचा पुन्हा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासाच्या या प्रक्रियेमध्ये एकदा त्या सद्गुरूंच्या तोंडावरती एक माशी बसली. ते एकदम अस्वस्थ झाले आणि त्यांनी असं स्वतःलाच थोडंसं त्या माशीला झिडकाडण्यासाठी स्वतःच्याच तोंडात मारल्यासारखं झालं. तर त्या शिष्यांपैकी एका शिष्याने असं विचारलं की थोड्या वेळांपूर्वी एक वाघ आला आणि तो वाघ जवळ आला होता, पण तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही विचलित झाला नाहीत. पण ह्या यत्किंचित माशीमुळे तुम्ही विचलित झालात. तर याचं काय कारण असावं? सद्गुरू असं म्हणाले की त्यावेळेला मी भगवंताच्या बरोबर होतो, मी भगवंताच्या सानिध्यामध्ये होतो. आणि आता मी तुमच्यासारख्या मूर्खांच्या सानिध्यामध्ये आहे, त्यामुळे हा फरक पडला. तात्पर्य, संगतीचा आपल्यावरती मोठा परिणाम होतो. आपण कोणाबरोबर बसतो, आपण कोणाबरोबर वागतो, आपले मित्र कोण आहेत, उदासपणामध्ये किंवा अतिउत्साहामध्ये आपण काय करतो, याच्यावरनं आपली ओळख ठरते. याच्यावरनं आपल्याला व्यसनं लागतात. त्यामुळे सत्संगतीचं महत्त्व आहे आणि सदाचाराचं जसं महत्त्व आहे, सत्संगतीचं काय महत्त्व आहे? रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये असं म्हणलं आहे की समाधानते सज्जनाचे योगे. जो सज्जन आहे त्याच्याशी जर आपण संपर्क ठेवला, त्याच्या सानिध्यामध्ये आपण राहिलो, तर त्याच्यातनं आपल्याला समाधान मिळतं, त्याच्यातनं आपल्याला आनंद प्राप्त होतो. तर याच्यामध्ये काय की ज्या वेळेला त्यांनी समाधानते सज्जनाचे योगे असं म्हणलं, त्यावेळेला सज्जन म्हणजे सद्गुरू, संत असं त्यांना म्हणायचं आहे, असं ते अभिप्रेत आहे. तर आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलं आहे? तर यक्षाने धर्मराजाला विचारलेला प्रश्न, यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारला की दिशा कोणती? असा मोघम प्रश्न आहे, असा हा जनरल प्रश्न आहे, दिशा कोणती? तर यक्षाने दिलेलं उत्तर जे आहे हे उत्तर असं आहे की संत हीच दिशा आहे. म्हणजे कधीही आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही अडचण निर्माण झाली, द्विधा मनस्थिती निर्माण झाली, तर अशा परिस्थितीमध्ये संतांनी काय सांगितलेलं आहे, त्यांचा उपदेश काय आहे,
हा आपण बघितला आपल्याकडनं बघितला गेला पाहिजे. आणि त्यासाठी उपासना सांगितलेल्या आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या उपासना सांगितलेल्या आहेत. उपासना म्हणजे काय हे थोडं आपण समजावून घ्यायला पाहिजे, कारण ते आपल्या भारतीय संस्कृतीचं महत्त्वाचं अंग आहे. शांकर भाष्यामध्ये, गीता शांकर भाष्यामध्ये शंकराचार्यांनी त्याची व्याख्या अशी दिलेली आहे की चित्ताची एकात्मता असणे, चित्ताची एकात्मता असणे आणि ती तैल धारावत, म्हणजे एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये तेल ओतताना ते कसं असं अखंड धार पडते, त्याच्यामध्ये कुठेही ते खंडित होत नाही ते धार. त्याप्रमाणे आपल्या चित्ताची एकात्मता ही तेलाच्या धारेप्रमाणे अखंड आणि दीर्घकाळ असायला पाहिजे. आपली 5 ज्ञानेंद्रिये आणि त्याचे 5 विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या गंध हे होत. या इंद्रियांना या 5 विषयांची गोडी असते, ओढ असते, ती त्यांची सहज प्रवृत्ती असते. विषयासक्त होणं हे असं साहजिक आणि नैसर्गिक असतं. त्यामुळे चित्ताची एकाग्रता साधता येत नाही. त्यासाठी या इंद्रियांना अंतर्मुख करावं लागतं, मनाला अंतर्मुख करावं लागतं, तरच चित्ताची एकात्मता साधता येते. उपासनेचा दुसरा अर्थ असा सांगितलेला आहे की जवळ बसणे, जवळ असणे, भगवंताच्या जवळ जाणे, असं त्याचा दुसरा अर्थ सांगितलेला आहे. कारण आपण ज्याच्या बरोबर असतो, ज्याच्या बरोबर आपण वागतो, व्यवहार करतो, ज्यांच्या आपण सतत संपर्कामध्ये असतो, त्यांचा आपल्या मनावरती, चित्तावरती, जीवनावरती परिणाम होत असतो. तर सगळ्यात जास्त चांगली संगती कोणाची? ती भगवंताची संगती आहे. कोणी भगवंताचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये त्याच्यामुळे यायला मदत होते. तिसरा उपासनेचा अर्थ असा सांगितलेला आहे की तो जो भगवंत आहे तो त्याचं मुख्य स्थान कुठंतरी वैकुंठामध्ये असेल, ते त्याचं मुख्य स्थान आहे. पण आपलं हृदय, आपलं चित्त हे इतकं शुद्ध आणि शांत व्हायला पाहिजे की त्या भगवंताला आपल्या चित्तामध्ये किंवा आपल्या हृदयामध्ये येऊन राहायला आवडेल, असं तिसरा त्याचा अर्थ सांगितलेला आहे. आता या उपासनेची आवश्यकता काय आहे? तर आत्ताच म्हणल्याप्रमाणे की उपासना हे आपल्या संस्कृतीचं अंग आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी एक महत्त्वाची लक्षात घ्यायला पाहिजे की जशी आपल्याला सांसारिक संपत्ती हवी असते, सगळ्यांना हवी असते ती, कारण ती सांसारिक संपत्ती ही आपल्या गरजांची पूर्तता करणारी आहे. ह्या सांसारिक समृद्धी बरोबर आपल्याला आंतरिक शांतीची आवश्यकता असते. आणि ती जी आंतरिक शांतता आहे, ती आंतरिक शांती आहे, ती मिळवण्यासाठी त्या चित्ताला शांत करावं लागतं, त्या चित्ताला शुद्ध करावं लागतं. आणि चित्त म्हणजे केवळ मन नाही बरं का. चित्त म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार ह्या तिन्हींना मिळून, ह्या तिघांची गोळाबेरीज म्हणजे चित्त आहे. तर हे चित्त शांत करण्यासाठी ते चित्त आरोग्यसंपन्न व्हायला पाहिजे. आणि हे चित्त आपण व्यवस्थित समजावून घ्यायला पाहिजे की चित्तामध्ये मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे 3 ते भाग आहेत. मन आहे. मन म्हणजे काय? की जे चंचल आहे, जे संकल्प आणि विकल्पात्मक आहे, त्याचा प्रचंड वेग आहे. आत्ता मन इथे आहे तर क्षणाच्या आत ते सूर्यावरती जाईल, सूर्याच्या पलीकडे पण जाईल. म्हणजे त्याचा किती वेग असेल त्याची आपण कल्पना पण करू शकत नाही. तर मनाच्या साह्याने मनाला आपल्याला स्थिर करता येत नाही, शांत करता येत नाही. बुद्धी हा जो विषय आहे, बुद्धी म्हणजे काय? बुद्धी म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे अहंकार हे खरं म्हणजे अस्मितेचं स्थूल रूप आहे. पण अस्मिता म्हणजे असं आहे की मी आहे अशा प्रकारची जाणीव, आणि ती आपण खरं म्हणजे रोज कमीत कमी 2दा अनुभवू शकतो.
ज्या वेळेला आपण जागृत अवस्थेतून झोपेमध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेला काही क्षण आपल्याला असे मिळतात की त्याच्यामध्ये मी कोण आहे हे आपल्याला काही माहीत नसतं. मी पुरुष आहे का स्त्री आहे हे माहीत नसतं. सकाळ आहे का दुपार आहे का संध्याकाळ आहे हे माहीत नाही. मी कुठे आहे हे पण माहीत नसतं. तिथे केवळ एक शुद्ध जाणीव असते की मी आहे, केवळ मी आहे. आणि मग नंतर आपण झोपेमध्ये प्रवेश करतो किंवा झोपेमधून जागृत अवस्थेमध्ये येत असताना सुद्धा आपल्याला त्या क्षणाची अनुभूती येऊ शकते. आपण जर सजग असू तर आपल्याला त्याची अनुभूती येऊ शकते. त्याला अस्मिता असं म्हणलेलं आहे. आणि ही जी काही स्थिती आहे, ही जी काही अवस्था आहे ती भगवंताच्या खूप जवळ जाणारी आहे. आत्म्याच्या खूप जवळची स्थिती आहे ती. कारण त्याच्यामध्ये भेदाभेद काही नसतो. हा माझा तो तुझा, हा माझा तो परका, असं काही त्याच्यामध्ये नसतं. तर ही जी शुद्ध जाणीव आहे, मी आहे अशी जी शुद्ध जाणीव आहे ती म्हणजे अस्मिता. आणि त्याचं जे स्थूल रूप आहे ते म्हणजे अहंकार. मग मी म्हणजे कोणतरी वेगळा आहे, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, मला जास्त कळतं, मला जास्त अक्कल आहे, हा अहंकार झाला. तर हे सगळे जे चित्ताचे पैलू आहेत आणि एकंदरच चित्ताला शांत करणे ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. चित्ताला शांत करणे, चित्ताला शुद्ध करणे, चित्ताला आरोग्य संपन्न करणे, अनेक बाबींवरती ती चित्ताची आरोग्य संपन्नता अवलंबून असते. त्या कोणत्या बाबी आहेत, ती कोणती आणि कशी ती शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेचा आपण टप्प्याटप्प्याने हळूहळू विचार करणार आहोत. धन्यवाद. सुस्वागतम. शारदीय नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून माननीय उज्ज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं रसिकांच्यासाठी सादर करीत आहोत मराठी भावसंगीताची एक सुरेल मैफिल, हे बंध रेशमाचे. रसिक हो, जपानमध्ये असतो चेरीचा साकुरा उत्सव, गोव्यामध्ये असतो जाईचा उत्सव, तसा महाराष्ट्रातला हा सुंदर सुरेल भावगीतांचा उत्सव. आद्य भावगीत गायक गजाननराव वाटव्यांपासून सुरू झालेली ही परंपरा अनेक देखणी वळणं घेत आत्ताच्या पिढीमधल्या अगदी कमलेश भडकमकर, कौशल इनामदार, सलील कुलकर्णीपर्यंत येऊन थांबलेली आहे आणि पुढेही चालूच राहणार आहे. या मैफलीमध्ये, या भावसंगीताच्या परंपरेमध्ये अनेक संगीतकारांनी, गायकांनी, कवींनी आपापल्या प्रतिभेने अप्रतिम रंग भरलेले आहेत. जी.एन. जोशी असतील, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आदरणीय सुधीर फडके अर्थात बाबूजी, संगीतकार राम फाटक, श्रीनिवास खळे, वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, यशवंत देव, एक ना अनेक किती नावं घेऊ. आणि त्यांच्या जोडीला अनेक प्रतिभावंत कवींनी सुद्धा या भावसंगीताच्या परंपरेमध्ये अप्रतिम रंग भरलेले आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, कविवर्य मंगेश पाडगावकर, बाभ बोरकर, शंकर वैद्य, कवयित्री शांता शेळके, कवी बी, मधुकर जोशी, अशी अनेक नावं, त्या अगदी सौमित्र, संदीप खरे, वैभव जोशीपर्यंत. ही भावसंगीताची मैफल आपल्यासमोर सादर करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. आजच्या दिवशी या मैफलीची सुरुवात करताना आपण ऐकणार आहोत आद्य भावगीत गायक गजाननराव वाटवे यांनी संगीतबद्ध करून आणि गाऊन अजरामर केलेली रचना, जी रचना लिहिलेली आहे कविवर्य राजा बढे यांनी. मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार. मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. ओठावरले हासे हे कियले रे फासे, ओठावरले हासे हे कियले
सहज पडे तुझसी दान, लागले पणास प्राण. सहज पडे तुझसी दान, लागले पणास प्राण. मी पणात मन हरले, मी पणात मन हरले. येई रे गळ्यात हार, मोहुनिया तुझ संगे नयन खेळले. जुगार नयन खेळले जुगार. सारिले समोहरे, सहज अडविले सचिरे. सारिले समोहरे, सहज अडविले सचिरे. बंद झाली घरे, बंद झाली घरे. खेळ संपणार काय, मोहुनिया तुझ संगे नयन खेळले. जुगार नयन खेळले जुगार. पटावरुनी लाज रे, पळे घरात मोहरे. पटावरुनी लाज रे, पळे घरात मोहरे. बाजू बिन तोड मला, बाजू बिन तोड मला. देई चतुर हा खिलार, मोहुनिया तुझ संगे नयन खेळले. जुगार नयन खेळले जुगार. मोहुनिया तुझ संगे नयन खेळले. जुगार नयन खेळले जुगार. मैफलीमध्ये या नंतरचं गाणं आपण ऐकणार आहोत ते आत्माराम सावंत यांनी लिहिलेलं आणि गोड चाली करणारे संगीतकार म्हणून सुविख्यात असणारे दशरथ पुजारी साहेबांनी संगीतबद्ध केलेलं गाणं आहे. जे मूळ गाणं गायलेलं आहे आदरणीय माणिक वर्मा यांनी. माणिक वर्मांच्या गाण्याचं वर्णन अनेकांनी सुंदर सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे. पु ल देशपांडेंनी म्हटलं होतं, माणिकचं गाणं म्हणजे शरदाचं चांदणं आहे. दशरथ पुजारींची अनेक गाणी आपल्याला माहिती आहेत. अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते, किंवा अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ, किंवा आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, किंवा जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आकाशाचा तोच भारव आहे, देव माझा विठू सावळा. अशी अप्रतिम गाणी दशरथ पुजारी साहेबांनी आपल्याला दिलेली आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं आपण यानंतर ऐकणार आहोत. त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, नकळे मनास आता या आवरू कसे ग. त्या सावळ्या तनूची, त्या सावळ्या तनूची मज लागले पिसे ग, मज लागले पिसे ग, नकळे
मनास आता नकळे मनास आता यावरू कसे ग त्या सावळ्या तनूचे ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा चोहीकडे बघे मी चोहीकडे बघे मी परिणा कुठे दिसे ग त्या सावळ्या तनूचे हलतो तरुलतात हा खोड साळवात हलतो तरुलतात हलतो तरुलतात हा खोड साळवात आलाच वाटते तो मी सारखी फसे ग मी सारखी फसे ग त्या सावळ्या तनूचे डोळ्यास तो दिसावा डोळ्यास तो दिसावा हृदयात जो वसे ग हृदयात जो वसे ग हृदयात जो वसे ग त्या सावळ्या तनूचे मजला गली पिसे ग नकळे मनास आता नकळे मनास आता यावरू कसे ग त्या सावळ्या तनूचे त्या सावळ्या तनूचे त्या सावळ्या तनूचे हे बंध रेशमाचे या मैफलीमध्ये या नंतरचं गाणं आपण जे ऐकणार आहोत ते गाणं लिहिलेलं आहे प्रसिद्ध कवी गंगाधर महांबरे साहेबांनी. सूर्य, ग्रहमंडल, तारे, सूर्यमाला याच्यावरती अनेक कवींनी सुंदर सुंदर कविता केलेल्या आहेत. कविवर्य वसंत बापटांनी म्हटलं होतं, गगन सदन तेजोमय तिमिर हरुनी करुणा कर दे प्रकाश देई अभय. तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी पृथ्वीचे प्रेमगीतमध्ये सूर्याला उद्देशून पृथ्वीच्या तोंडी फार सुंदर ओळी लिहिलेल्या आहेत. त्यांनी असं लिहिलंय, अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धूली कण. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धूली कण. अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण. त्या सूर्याचं वर्णन गंगाधर म्हांबरे साहेबांनी करताना असं म्हटलंय, पूर्वेच्या देवा. रोज पूर्वेला उगवणाऱ्या सूर्याचं वर्णन त्यांनी पूर्वेच्या देवा असं म्हटलंय. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, प्रभातीच येशी सारा जागवित गाव. पंडित रामदास कामत यांनी गाऊन अजरामर केलेली ही रचना आहे. मैफलीमध्ये आपण यानंतर ऐकूयात. पूर्वेच्या
देवा तुझे सूर्यदेव नाव, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव. प्रभातीच येसी सारा जागवीत गाव, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव. विधाता जगाचा तुझी उधळीत आशा, उजळीशी येता येता सभोवती जगदीशा. विधाता जगाचा तुझी उधळीत आशा, उजळीशी येता येता सभोवती जगदीशा. रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव, प्रभातीच येसी सारा जागवीत गाव. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव. अंधारास प्रभा तुझी गिळे प्रभाकर, दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर. अंधारास प्रभा तुझी मिळे प्रभाकर, दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर. सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव, प्रभातीच येसी सारा जागवीत गाव. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव. पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस, तूच चालूनी येसी माझी या घरास. पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस, तूच चालूनी येसी माझी या घरास. भक्ता ठाई गुंतलासे तुझा भक्तिभाव, प्रभातीच येसी सारा जागवीत गाव. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, प्रभातीच येसी सारा जागवीत गाव. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव. रसिक हो, मैफलीमध्ये यानंतरचं गाणं जे आपण ऐकणार आहोत ते 1957 साली पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आहे. राजकवी असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते कविवर्य भा. रा. तांबे यांनी लिहिलेली कविता, हृदयनाथजींचं संगीत आणि लतादीदींचा अजरामर स्वर असा त्रिवेणी संगम या गाण्यामध्ये झालेला आहे. भा. रा. तांबेंनी लिहिलंय, तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, आजपासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. या गाण्याच्या दुसऱ्या कडव्यामध्ये फार अप्रतिम वर्णन त्यांनी केलेले. नाद जसा वेणूत, रस जसा सुंदर कवनात, गंध जसा सुमनात, रस जसा बघया द्राक्षात, पाणी जसे मोत्यात, मनोहर वर्ण सुवर्णात, हृदयी मी साठवी तुझ तसा, जीवित जो मजला तिन्ही सांजा सखे मिळाल्या. मला असं वाटतं की कवितेमध्ये भा. रा. तांब्यांची कविता, संगीतामध्ये हृदयनाथजींचं संगीत आणि स्वरामध्ये लतादीदींचा स्वर याचा त्रिवेणी संगम झालेलं हे अप्रतिम भावगीत आहे. यानंतर आपण ऐकूयात. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई
नाद जसा वेणूत, रस जसा सुंदर कवनात, गंध जसा सुमनात, रस जसा बघया द्राक्षात, पाणी जसे मोत्यात, पाणी जसे मोत्यात, मनोहर वर्ण सुवर्णात, मनोहर वर्ण